आपण सायलोजिझम पार्ट 1 पाहिला, त्यानंतर सायलोजिझम पार्ट 2 पाहिला. आज आपण सायलोजिझम पार्ट 3 पाहणार. पार्ट 3 मधला जो भाग आहे तो सर्व क्लास 3च्या परीक्षेमध्ये विचारला जाणारा भाग आहे, ज्याला आपण डायरेक्ट कन्क्लुजन याच्या अगोदर पाहिलं. आज आपण इनडायरेक्ट कन्क्लुजन पाहणार आहे, अप्रत्यक्ष निष्कर्ष. पहा आता अप्रत्यक्ष निष्कर्षासाठी काय काय कन्सेप्ट पाहिजे याच्या अगोदर एकदा मी परत रिवाईज करतो. विधानाचे प्रकार. विधानाचे प्रकार 4 पडतात. टाइप ऑफ स्टेटमेंट. विधानाचे प्रकार. विधानाचे प्रकार. पहिला प्रकार पडतो ए टाईप. ए टाईपमध्ये काय सांगितले होतं आपण? 100-50 म्हणजे सब्जेक्टची किंमत आणि प्रेडिकेट, ज्याला आपण काय म्हणू? आपण विधेय. बरोबर, म्हणजे याला म्हणू आपण सब्जेक्ट करता, याला म्हणू आपण विधेय. यामध्ये एक्सपेन्सेस आणि इन्कम हा कन्सेप्ट पाहिला होता. स्टेटमेंटमध्ये जे दिले असते ते इन्कम आणि कन्क्लुजनमध्ये दिले असते ते एक्सपेन्सेस. म्हणजे विधानाची किंमत दिली असते तिला आपण म्हणतो उत्पन्न, आणि कन्क्लुजनमध्ये म्हणजे निष्कर्षात जी किंमत दिली असते त्याला आपण संबोधतो खर्च. आता या ठिकाणी पहा, ए टाईपमध्ये ए टाईप कुठून सुरुवात होते? ऑल किंवा त्याला म्हणतो आपण सर्व, आणि याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू जी असते ती असते 100-50. राईट. हे सकारात्मक स्टेटमेंट असते, पॉझिटिव्ह स्टेटमेंट असते. नंबर 2 ई टाईप. ई टाईपमध्ये सब्जेक्ट 100, प्रेडिकेट 100. नकारात्मक विधान, विश्वव्यापी नकारात्मक, विश्वव्यापी सकारात्मक. आणि तिसरी टाईप पाहिली आय टाईप. आय टाईपमध्ये हे असते समपासून सुरू होणारी. सॉरी, ई टाईप जी असते ही कशापासून सुरू होते? नन किंवा नो किंवा नन. नो किंवा नन. आपण त्याला म्हणू एकही नाही, एकही नाही किंवा कोणताही. याच्यापासून जे सुरू होते कोणताही किंवा एकही नाहीपासून जे सुरू होते ती ई टाईप, म्हणजे विश्वव्यापी नकारात्मक विधान. याच्यामध्ये सब्जेक्टची किंमत 100 आणि प्रेडिकेटची किंमत 100. आता आय टाईप. आय टाईपमध्ये पाहिलं होतं समपासून सुरू होणारी, समपासून सुरू होते. याचे सब्जेक्ट 50, प्रेडिकेट 50, आणि हे विशिष्ट सकारात्मक विधाने. त्याच्यानंतर शेवटची टाईप पाहिली होती ओ टाईप. ओ टाईप हे समनॉटपासून सुरू होणारी, समनॉट. इथं मराठीत जर विचार केला तर आपण काही, आणि इथं मराठीत जर म्हटलं तर आपण काय म्हणू? काही नाही, काही घोडे हत्ती नाही, असं. याला म्हणतात विशिष्ट नकारात्मक विधान. यामध्ये सब्जेक्ट असतो 50 आणि प्रेडिकेट असतो 100. पहा, एक एक कन्सेप्ट क्लिअर करा. काय काय म्हटलं ते पहा. याच्यामध्ये सब्जेक्टची व्हॅल्यू, ए टाईपमध्ये सब्जेक्टची व्हॅल्यू 100, प्रेडिकेट 50. ई टाईपमध्ये दोन्ही व्हॅल्यू 100, विश्वव्यापी नकारात्मक. सब्जेक्ट बी 100 आणि प्रेडिकेट पण 100, कर्ताही 100 आणि विधेयी 100. त्याच्यानंतर आय टाईप, विशिष्ट सकारात्मक विधान. यामध्ये सब्जेक्टची 50 आणि प्रेडिकेटची 50, म्हणजे कर्ताही 50 आणि विधेयी 50. आणि ओ टाईपमध्ये कर्ता 50 आणि विधेय मात्र किती? 100. येथे लक्षात येतपर्यंत. आता आपण पाहणार आहे इनडायरेक्ट कन्क्लुजन. इनडायरेक्ट कन्क्लुजन काय असते, अप्रत्यक्ष निष्कर्ष काय असतो त्याविषयी प्रत्येक मुद्दा काळजीपूर्वक लक्षात ठेवा. हे फक्त मी मागचा भाग ओव्हरऑल एकदा रिवाईज केला. त्यानंतर आपण जे पाहणार आहोत ते पाहणार आहोत इनडायरेक्ट कन्क्लुजन, अप्रत्यक्ष निष्कर्ष. अप्रत्यक्ष निष्कर्षामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक विधानं दिली असता अप्रत्यक्ष निष्कर्ष काढता येतो. त्यामध्ये कोणत्याही एका कॉमन टर्म, दोघांमध्ये कॉमन टर्म असणं आवश्यक आहे. कोणत्याही कॉमन टर्मपैकी एका कॉमन टर्मची किंमत 100 असणं आवश्यक आहे. आता पाहू आपण इनडायरेक्ट कन्क्लुजन. इनडायरेक्ट कन्क्लुजन त्याला म्हणून आपण अप्रत्यक्ष निष्कर्ष. अप्रत्यक्ष निष्कर्ष काय म्हटलं आपण? पहिला कन्सेप्ट पहा अप्रत्यक्ष निष्कर्षामध्ये, की अप्रत्यक्ष निष्कर्षासाठी किमान 2 विधानाची आवश्यकता असते, कमीत कमी 2 विधानाची. अप्रत्यक्ष निष्कर्षासाठी कमीत कमी 2 विधानांची आवश्यकता असते.
पहिला मुद्दा समजला. किमान 2 विधान पाहिजे. जर एकच असलं तर त्याला आपण डायरेक्ट कन्क्लुजन. डायरेक्ट कन्क्लुजनमध्ये फक्त एक स्टेटमेंट असते. पण अप्रत्यक्ष म्हणजे इनडायरेक्ट कन्क्लुजनमध्ये किमान 2 विधानाची आवश्यकता असते. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा विधान असू शकतात, पण किमान 2 विधानाची आवश्यकता असते. दोन्ही विधानात एक कॉमन टर्म असणं आवश्यक आहे, एक सामायिक पद. दोन्ही विधानात किमान दोन्ही विधानात एक कॉमन वर्ड असणे आवश्यक आहे. दोन्ही विधानात एक कॉमन टर्म म्हणून आपण त्याला दोन्ही विधानात एक कॉमन वर्ड असणे आवश्यक आहे. पहा आता कॉमन टर्म म्हणजे उदाहरण जर समजा आपण एखादं घेतलं तर काही ए हे बी येतं, सर्व बी हे ए येतं, त्यात बी हा कॉमन आला, बरोबर. आता उदाहरण घेताना एक्झाम्पल घेत असताना आपण एक एक पाहूच. ठीक आहे. कोणत्याही एका विधानात, तिसरा मुद्दा, कोणत्याही एका विधानात, महत्त्वाचा मुद्दा आहे, कोणत्याही एका विधानात कॉमन टर्मची किंमत, कॉमन वर्डची किंमत 100 असणे आवश्यक आहे. आता हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. कोणत्याही एका विधानात कॉमन टर्मची किंमत 100 असणे आवश्यक आहे. म्हणजे कॉमन टर्मची किंमत 100 चालते. दोन्ही कॉमन टर्मची किंमत जे काही कॉमन टर्म येतं त्यांची किंमत 100 चालते. 100 50 चालते, तेव्हा ते कट होऊ शकतात. 50 जर असतील तर ते कट होऊ शकत नाही. 50 चालत नाही, त्याच्यापासून कोणताही निष्कर्ष निघू शकत नाही. हे तिन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, बरोबर. कॉमन टर्मची किंमत 100 चालते, 100-50 चालते. म्हणजे जे 2 कॉमन टर्म आहेत त्याची किंमत 100 चालेल. एकाची 100 दुसऱ्याची 50 असली तरी चालेल. आणि दोघाची 50 चालणार नाही. किमान एका कॉमन टर्मची किंमत 100 असणं आवश्यक आहे. महत्त्वाचा मुद्दा लक्षात. दोघाची 100 असली चालते, पण किमान एका कॉमन टर्मची, कोणत्याही एका विधानात कॉमन वर्डची किंमत 100 असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता हे जे विधान असतात, जे 2 किंवा 2पेक्षा जास्त विधान दिले जाईल, सर्व मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर, कारण हे अप्रत्यक्ष निष्कर्षाचे सर्वात महत्त्वाचे पॉईंट येतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा मुद्दा. ठीक आहे. पहा काय पाहणार आपण. विधान किती प्रकारचे दिले असेल आपल्याला. दोन्ही विधान जे दिलेले असतील आपल्याला, तर दोन्ही विधान सकारात्मक असेल म्हणजे पॉझिटिव्ह असतील. पहा विधान 1, विधान 2 आणि निष्कर्ष. विधान 1, विधान 2 आणि त्यांचा निष्कर्ष. विधान 1 पॉझिटिव्ह असेल, विधान 2 पॉझिटिव्ह असेल, तर निष्कर्षसुद्धा कसा असतो, पॉझिटिव्ह. कन्सेप्ट क्लिअर. विधान 1 पॉझिटिव्ह असेल, विधान 2 निगेटिव्ह असेल, तर येणारा निष्कर्ष निगेटिव्ह असतो. म्हणजे 2 विधानापैकी एक विधान जरी नकारात्मक असेल तर येणारा निष्कर्ष नकारात्मकच असतो. पहिलं विधान निगेटिव्ह असेल, दुसरं विधान पॉझिटिव्ह असेल, तर येणारा निष्कर्ष निगेटिव्ह राहील. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतरचा पहा. दोन्ही विधान जर नकारात्मक असतील, पहिलेही विधान नकारात्मक आहे, दुसरे विधान नकारात्मक आहे, पहिलंही निगेटिव्ह आहे, दुसरं निगेटिव्ह आहे, तर कोणताही डेफिनेट कन्क्लुजन निघत नाही. म्हणजे कोणताही निष्कर्ष निघत नाही. काय म्हणू आपण इथं, कोणताही निष्कर्ष निघणार नाही. नो डेफिनेट कन्क्लुजन. म्हणजे दोन्ही विधान पॉझिटिव्ह असतील तर येणारा निष्कर्ष पॉझिटिव्ह, एक विधान पॉझिटिव्ह एक विधान निगेटिव्ह, म्हणजे एक स्टेटमेंट पॉझिटिव्ह एक स्टेटमेंट निगेटिव्ह, तर येणारा निष्कर्ष येणारं कन्क्लुजन निगेटिव्ह. पहिलं स्टेटमेंट निगेटिव्ह, दुसरं स्टेटमेंट पॉझिटिव्ह, तर येणारं कन्क्लुजन निगेटिव्ह. म्हणजे 2पैकी एक स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर येणारा कन्क्लुजन निगेटिव्ह असते. आणि दोन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह असतील, सकारात्मक असतील, तर येणारा जो कन्क्लुजन आहे ते पॉझिटिव्ह राहते. पण दोन्ही जर निगेटिव्ह असतील तर कोणताही निष्कर्ष निघत नाही. लक्षात येते हा मुद्दा. आता त्याच्यानंतर काय पाहायचं आपल्याला समोरचं. आपण एक उदाहरण घेऊ. आपण त्या उदाहरणामध्ये काही भाग पाहू, त्या वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं पाहू
आणि नंतर तुमच्या ह्या छोट्या छोट्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होते. चला तर आपण त्याच्यासमोर उदाहरण आता हे उदाहरण पाहू आपण. काय आहे उदाहरणामध्ये? पहिले हे उदाहरण पाहू आणि त्याच्यानंतर हे उदाहरण पाहू. पहिले इकडे लक्ष द्या. ऑल ए आर बी अँड ऑल बी आर सी. हे स्टेटमेंट आहे. तर याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेटच्या व्हॅल्यू किती आहे? ऑलपासून सुरू होणार म्हणजे ए टाईपचं आहे, म्हणजे याची व्हॅल्यू असेल 100 आणि याची व्हॅल्यू असेल 50. बरोबर आहे. आणि इथं बीची व्हॅल्यू असेल 100 आणि सीची व्हॅल्यू असेल 50. बरोबर. त्याला आपण इन्कम म्हणतो. आता हे जे सर्व येतं हे याच्यातल्या ज्या व्हॅल्यू होत्या ह्या सर्व एक्सपेन्सेस म्हणजे काय तर खर्च येतं. आता स्टेटमेंट पहिलं कसं आहे? पॉझिटिव्ह. दुसरी पॉझिटिव्ह आहे. मग याच्यापासून जे निघल कन्क्लुजन, बरोबर, तर ते कसं निघणार आहे? पॉझिटिव्ह. बरोबर. आता यामध्ये पहा, आपण म्हणलं 2 स्टेटमेंटमध्ये एक कॉमन टर्म असणं आवश्यक आहे. बरोबर. आणि 2 स्टेटमेंटमध्ये एक कॉमन टर्म असणं आवश्यक असून किमान एका कॉमन टर्मची किंमत 100 पाहिजे. बरोबर. किमान एका कॉमन टर्म. आता इथं कॉमन टर्म कोणते? तर हे दिसतं तुम्हाला कॉमन टर्म दिसतात बी. आणि एकाची किंमत 100 एकाची किंमत 50 हे चालते म्हणजे कटलं. राईट. हे लक्षात ठेवा. आता सर्व जे कन्क्लुजन विचारले ते कशामध्ये विचारले? ए आणि सी मध्ये. ए सी आणि इथं ए आणि बीमध्ये विचारलं आणि इथं बी आणि सीमध्ये विचारलं. हो आपण ते इथे. आता स्टेटमेंट पॉझिटिव्ह म्हणजे कन्क्लुजन पॉझिटिव्ह असलं पाहिजे. हे पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, हेही पॉझिटिव्ह आहे, हेही पॉझिटिव्ह आहे, हेही पॉझिटिव्ह आहे आणि ही पॉझिटिव्ह. सर्व कन्क्लुजन कसे तर पॉझिटिव्ह. आता पहा पहिलं पाहू आपण ऑल ए आर सी. आता एचं इन्कम आता या ठिकाणी हे जे कन्क्लुजन आहे याचा जे खर्च आहे तो खर्च किती काढू आपण? ए टाईपचे 100. ठीक आहे. येते लक्षात? पहा मग याचं इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे. सीचं इन्कम किती आहे? 50 आणि खर्च किती आहे? 100. आता या ठिकाणी पहा आपल्याला प्रथमदर्शनी असं वाटतं की बी कटला ऑल ए आर सी हे कन्क्लुजन निघलं. पण तसं या ठिकाणी पहा सॉरी इथं सीची जी किंमत आहे ती किती निघाल? 50. कारण हे काय? ए टाईपचं आहे. काय आहे? ए टाईपचं. मग एचं इन्कम 100 आहे, खर्च 100 आहे. सीचं इन्कम 50 आहे, खर्च 50 आहे. म्हणजे पहिलं कन्क्लुजन बरोबर आहे. ए टाईपमध्ये आपण काय करतो? याच्या अगोदर पाहिलं होतं आपण. ए टाईपमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेटची व्हॅल्यू किती होत्या? 100 50. ई टाईपमध्ये 100 100 आणि आय टाईपमध्ये 50 50 आणि ओ टाईपमध्ये 50 100. ह्या सर्व व्हॅल्यू आपल्याला एकदा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण पाहतच आहोत 100-50 मेथड 150 मेथड पाहतो. बरोबर आहे. आता इथे लक्षात आलं ऑल ए आर सी. आता त्यानंतर ऑल सी आर ए. आता या ठिकाणी पहा सीचं इन्कम 50 आहे. आता हे ऑल सी आर ए यामध्ये सीचा जो हे जे ए टाईपचं आहे ए टाईपमध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेटच्या व्हॅल्यू किती असतात? 100-50 म्हणजे सीची व्हॅल्यू असेल 100 आणि एची व्हॅल्यू असेल 50. राईट. आता या ठिकाणी पहा सीचं इन्कम 50 आहे आणि खर्च किती आहे? 100. आता इन्कम 50 असणारा व्यक्ती खर्च 100 करू शकतो का? नाही. म्हणजे हे कन्क्लुजन कसं आहे? रॉंग, चूक. येते लक्षात? पुढे चला. सम ए आर सी. एचं इन्कम 100 आहे. आता सम हे ए आर सी म्हणजे हे जे आहे हे आय टाईपचं आहे 50-50. विशिष्ट सकारात्मक विधान. बरोबर. मग एची व्हॅल्यू 50 आहे आणि सीची व्हॅल्यू 50 आहे. हे आय टाईपचंच आहे. सीची व्हॅल्यू 50 आहे, एची व्हॅल्यू 50 आहे आणि सम 50-50 सम 50-50. आता हे सर्व विशिष्ट सकारात्मक होतं. समपासून सुरू होणारे म्हणजे आय टाईपचे तर आय टाईपमध्ये म्हणजे समच्या केसमध्ये कधीच खर्च चेक करायचा नसतो. त्याचं कारण असं की एचं इन्कम 100 आहे आणि खर्च किती 50 आहे. सीचं इन्कम 50 आहे आणि खर्चही 50 आहे. म्हणजे 100 इन्कम असणारा व्यक्ती 50 खर्च करू शकतो. म्हणून एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची की समच्या केसमध्ये खर्च कधीच चेक करायचा नाही. फक्त ते स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का आणि येणारं कन्क्लुजन पॉझिटिव्ह आहे एवढेच चेक करायचं. 3रं 4थं 5वं आणि 6वं बरोबर. इथं लक्षात ठेवा समच्या केसमध्ये खर्च चेक करायचा नाही. समच्या केसमध्ये खर्च चेक करायचा नाही म्हणजे फक्त ते स्टेटमेंट ते कन्क्लुजन पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह एवढंच चेक करायचं. बाकी कुठेही काही चेक करायचं काम नाही. ते सर्व कन्क्लुजन फॉलो होतात. सर्व निष्कर्ष सत्य असतात समच्या केसमध्ये. मात्र ऑलच्या केसमध्ये प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक चेक करावी लागली. इथं कसं दिलं? ऑल सी आर ए. आता सीचं इन्कम 50 आहे आणि खर्च किती दिलेला आहे? 100. हे शक्य होऊ शकतं का? 50 रुपये खर्च करणारा व्यक्ती 50 रुपये कमावणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो का? नाही. म्हणून कन्क्लुजन नंबर 2 कसं झालं? रॉंग. आता इथं या इथला कन्सेप्ट पहा. आता काय म्हणते? ऑल ए आर बी ए टाईपचं स्टेटमेंट आहे. याची इन्कम 100
आणि बीचं इन्कम 50. सम बी आर सी, बीचं इन्कम 50 आणि सीचं इन्कम 50. आय टाईपचं स्टेटमेंट आहे, आय टाईप 50. आता यामध्ये कॉमन टर्म कोणता आहे? बी. पण आपण काय म्हटलं की कोणत्याही एका कॉमन टर्मच्या अगोदर कोणत्याही एका कॉमन टर्मची किंमत किती असायला पाहिजे? 100. ती 100 चालते दोन्ही ठिकाणी, एका ठिकाणी 100 एका ठिकाणी 50. पण 50 चालत नाही. आता इथं बीची किंमत 50 आहे, इथे बीची किंमत 50 आहे, म्हणून ए आणि सीमध्ये ए कट होऊ शकत नाही. कारण कोणत्याही एका कॉमन टर्मची किंमत 100 असणं आवश्यक आहे. दोघाची 100 चालते, दोघापैकी एकाची 100 चालते, दोघाची 50 चालत नाही. म्हणून ए आणि सीमध्ये कोणताही निष्कर्ष निघू शकत नाही. हे सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या. हे कटत नाही, त्यामुळं इथं ऑल ए आर सी हे कन्क्लुजन रॉंग आणि ऑल सी आर ए हे कन्क्लुजनसुद्धा रॉंग. मुद्दा समजला असेल तुम्हाला. आपण जे काही नियम पाहिले त्या नियमाच्या आधारित मी सर्व हे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर मांडले. इथे लक्षात ठेवायचं, कोणत्याही एका कॉमन टर्मच्या अगोदर कोणत्याही एका कॉमन टर्मची किंमत 100 असणं आवश्यक आहे. दोघाची किंमत 100 चालेल, एकाची किंमत 100 एकाची 50 चालेल कॉमन टर्मची, पण दोघाची 50 चालणार नाही. त्यामध्ये ए आणि सीमध्ये कोणतंही कन्क्लुजन किंवा कोणताही निष्कर्ष निघणार नाही. चला आता आपण बघू समोरचं. आता या उदाहरणामध्ये काय दिलेले आहे हे मराठीत लिहिलेले आहे, आपलं हे इंग्लिशमध्ये लिहिलेले आहे. आपण नन ए आर सी आणि हे मराठीत लिहिलेले कोणताही ए हा सी नाही, कोणताही सी हा डी नाही आणि त्याचे निष्कर्ष लिहिलेले आहेत आपण. ठीक आहे, पहा आता नन ए आर सी कोणताही ए हा सी नाही हे नकारात्मक विधान आहे, विश्वव्यापी नकारात्मक आहे, ई टाईप. नन सी आर डी हे सुद्धा विश्वव्यापी नकारात्मक विधान आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये याची व्हॅल्यू जी आहे, एची व्हॅल्यू 100 आहे, सीची व्हॅल्यू 100 आहे, सीची व्हॅल्यू 100 या ठिकाणी आणि डीची व्हॅल्यू किती आहे? 100 आहे. हे त्याचे कन्क्लुजन दिलेले आहेत. आता या ठिकाणी पहा सी हे कॉमन टर्म आहे आणि या कॉमन टर्मची किंमत किती आहे? 100 आहे. म्हणजे हे कट होते, बरोबर आहे, बरोबर. आता जे काही निष्कर्ष बनतील ते कशात बनतील? ए आणि डीमध्ये, बरोबर. ए आणि डी, ए आणि डी, ए आणि डी, नंतर ए आणि सी आणि सी आणि डी. आता ए आणि सी हे जे दिलेले तर हे स्टेटमेंट 1 पासून दिलेले आणि सी आणि डी हे स्टेटमेंट 2 पासून दिलेले, बरोबर. 2 पासून तयार झाले आणि हे 3 जे आहेत हे 1 व 2 या स्टेटमेंटपासून तयार झालेले, बरोबर. ए आणि डी मधले जे निष्कर्ष आहेत हे कशापासून? स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 पासून तयार झाले. पण आपण एक गोष्ट शिकलेलो की जर पहिलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, दुसरं पॉझिटिव्ह असेल तर कन्क्लुजन काय निघते? पॉझिटिव्ह, बरोबर आहे. स्टेटमेंट पहिलं निगेटिव्ह असेल, दुसरं पॉझिटिव्ह असेल तर कन्क्लुजन काय निघते? निगेटिव्ह. पहिलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह असेल तर कन्क्लुजन काय निघते? निगेटिव्ह. आणि दोन्ही स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर कन्क्लुजन डेफिनेट कन्क्लुजन निघत नाही, नो कन्क्लुजन, कोणतंही कन्क्लुजन निघत नाही. आता कोणताही निष्कर्ष निघत नाही, दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह आहेत, म्हणून दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह असल्यामुळं ए आणि डीमध्ये कोणताही निष्कर्ष निघणार नाही. म्हणजे ए आणि डीमध्ये जिथं कुठं काही निष्कर्ष दिले असतील ते सर्व चूक आहेत. पहिलं डी ए चूक, इथं चेक करायचं कामच नाही, ए आणि डी येते लक्षात. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट जर निगेटिव्ह असेल तर त्यामध्ये कोणतंही कन्क्लुजन निघत नाही. ए आणि डीमध्ये सी तर कटले पण ए आणि डीमध्ये कोणताही निष्कर्ष निघणार नाही. आता इथं पाहू सम ए आर नॉट सी, बरोबर. इथे काय दिलं? नन ए आर सी. आता सम ए आर नॉट सी म्हणजे हे ओ टाईपचं सॉरी हे किती ए ई आय आणि ओ हे ओ टाईपचं स्टेटमेंट आहे. ओ टाईपचा कन्क्लुजन म्हणजे याची किंमत इथं असेल 50 आणि इथं असेल 100. ठीक आहे, विशिष्ट नकारात्मक कन्क्लुजन आहे 50-100 येते लक्षात. मग या ठिकाणी पहा एचं इन्कम 100 आहे आणि खर्च किती आहे? 50. आणि सीचं इन्कम 100 आहे आणि खर्च किती आहे? 100. करू शकतो. म्हणजे कन्क्लुजन नंबर 4 म्हणजे निष्कर्ष 4 कसा आहे? सत्य. लक्षात येते. सम ए आर नॉट सी, नन ए आर डी आपलं सॉरी नन ए आर सी म्हणजे कोणताही ए हा सी नाही तर काही ए हे सी नाहीत, काही ए हे सी नाहीत आपण असं म्हणू शकतो. पण याचं त्याचं असं लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये एचे जे इन्कम आहे ते 100 आहे आणि सीचं जे इन्कम आहे ते 100 आहे. यामध्ये हे जे सम ए आर नॉट सी म्हणजे हे जे ओ टाईपचं कन्क्लुजन आहे, या ओ टाईपमध्ये एची व्हॅल्यू 50 आणि सीची व्हॅल्यू किती? 100 आहे. मग 100 रुपये कमाई करणाऱ्या व्यक्ती 50 रुपये खर्च करू शकतो,
100 रुपये कमाई करणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो. म्हणजे हे जे कन्क्लुजन आहे हे कसं आहे, सत्य आहे. समच्या केसमध्ये एका स्टेटमेंटपासून सुरू झालं. समच्या केसमध्ये खर्च चेक करत नाही. इथे सुद्धा तसंच आहे. सम सी आर नॉट डी. सम सी आर, आता हे कुठून तयार झालं, स्टेटमेंट 2 पासून. नन सी आर डी. आता या सीचा इन्कम 100 आहे, डीचं इन्कम 100 आहे. मग खर्च चेक करायचं कामच नाही. सीचं या ठिकाणी इन्कम खर्च असेल 50 आणि डीचा खर्च असेल 100. लक्षात, कारण हे ओ टाईपचं आहे. ओ टाईपमध्ये याचा खर्च 50 100 असा असतो. याच्या अगोदर आपण पाहिलेलो आहे की ए टाईप असेल, ई टाईप असेल, ओ टाईप असेल, आय टाईप, आय आणि ओ. यामध्ये 100 50 100 100 50 50 50 100 अशा त्याच्या व्हॅल्यू असतात. तर याची हे जे ओ टाईपचे आहे याच्यातनं सीचे खर्च 50 आणि डीचा खर्च किती 100. मग 100 रुपये उत्पन्न असणारा 50 रुपये खर्च करू शकतो, 100 रुपये उत्पन्न असणारा 100 रुपये खर्च करू शकतो. म्हणून सम सी आर नॉट डी म्हणजे कन्क्लुजन नंबर 5 कसं आहे, सत्य. तर समच्या केसमध्ये खर्च चेक करायचा नाही, फक्त निष्कर्ष बरोबर आहेत का ते पाहिजे. हे स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. आता हे जे हे कन्क्लुजन नंबर 4 आणि कन्क्लुजन नंबर 5 हे डायरेक्ट कन्क्लुजन एका स्टेटमेंटपासून तयार झालेले आहे. कोणत्या, कन्क्लुजन नंबर 4 काय, नन ए आर सी सम ए आर नॉट सी. डायरेक्ट कन्क्लुजन एकाच स्टेटमेंटपासून तयार झालं. पण हे जे होते हे इनडायरेक्ट कन्क्लुजनचा भाग होता. परंतु पहिलं स्टेटमेंट निगेटिव्ह, दुसरं स्टेटमेंट निगेटिव्ह, दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह असतील तर कन्क्लुजन निघणार नाही. म्हणून ए आणि सीमध्ये, ए आणि डीमध्ये कोणताही निष्कर्ष राहणार नाही. ए आणि डीमध्ये कोणताही निष्कर्ष राहणार नाही. सेम मराठीत तसं आहे, कोणताही ए हा डी नाही. या ठिकाणी सी सी कटले, परंतु दोन्ही नकारात्मक विधान असल्यामुळे यामध्ये कोणताही निष्कर्ष निघत नाही. ए आणि डीमध्ये कोणताही निष्कर्ष निघत नाही. आणि काहीच्या केसमध्ये खर्च चेक करायचा नाही. याचा 50 100 50 100 ओ टाईपचे, चौथंही बरोबर आहे आणि 5वंही निष्कर्ष बरोबर आहे. ठीक आहे. आता आणखी काही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण पुढचा प्रश्न पाहू. आपण हे 2 उदाहरणं पाहणार आहोत. हे एक उदाहरण पाहणार आहोत आणि हे एक उदाहरण पाहणार. या दोन्ही उदाहरणात काय बदल आहे ते पाहणार आहोत. आता इथं लक्ष द्या. ऑल सी आर डी आणि ऑल बी आर डी यामध्ये डी हे कॉमन टर्म आहे, दिसते. आणि इथे या तुम्ही, इथे जर पाहिलं तर इथे कॅट हे कॉमन टर्म आहे. ऑल कॅट्स आर डॉग आणि ऑल कॅट्स आर रॅट. शिकवायचं काय आहे यामध्ये सांगण्यासारखं काय, हे जे कॉमन टर्म असते हे कॉमन टर्म कुठे असू शकते, असं तिरपं असू शकते, एक या ठिकाणी की या ठिकाणी, किंवा या ठिकाणी किंवा या ठिकाणी. सरळी असू शकते लेफ्ट साईडले आणि राईट साईडले असू शकतो. जसं इथे लेफ्ट साईडले आहे, इथं राईट साईडला आहे. याच्या अगोदर असं क्रॉस होतं, बरोबर. म्हणजे कॉमन टर्म कुठेही असू शकते. आता इथे पहा, पहिलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, दुसरंही स्टेटमेंट कसं आहे, पॉझिटिव्ह. येणारा निष्कर्ष कसा राहणार आहे, पॉझिटिव्ह. आता कोणत्या टाईपचं आहे पहिले त्याचा विचार करू. कोणत्या टाईपचं, ए टाईपचं आहे. म्हणजे याची व्हॅल्यू इथे 100 आहे आणि याची व्हॅल्यू किती इथं 50 आहे, बरोबर आहे, राईट. आता या ठिकाणी पहा, इथे हे ए टाईपचं, याची व्हॅल्यू इथं 100 आहे आणि इथे याची व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. येते लक्षात. आता या ठिकाणी पहा, कॉमन टर्म या ठिकाणी. आता आपल्याला माहिती आहे या पूर्ण याच्यात की कोणत्याही एका कॉमन टर्मच्या किंमत, कोणत्याही एका कॉमन टर्मची किंमत किती पाहिजे, 100. दोघाची 100 चालते, पण किमान एकाची किंमत काय पाहिजे, 100 पाहिजे. दोघाची 50-50 चालत नाही. मग इथे जर पाहिलं तर डीची किंमत 50 आहे, डीची किंमत 50 आहे. म्हणजे डी डी कटल्यानंतर बी आणि सीमध्ये कोणताही निष्कर्ष तयार होणार नाही. कारण किमान एका कॉमन टर्मची किंमत किती पाहिजे, 100 पाहिजे. आणि इथं कॉमन टर्मची किंमत किती आहे, दोघाची किंमत किती आलेली, याची 50 आली, याची 50 आली. त्यामुळे असं चालत नाही. मग आता या ठिकाणी बी आणि सी, बी आणि सी जिथे कुठे असेल बी आणि सी, ते कन्क्लुजन कसं राहील, रॉंग, बरोबर आहे. स्टेटमेंट 1 आणि 2 पासून तयार होणार होतं, पण हे कन्क्लुजन कसं राहील, चूक. आता त्यानंतर काय दिलं, सम सी आर डी कन्क्लुजन पॉझिटिव्ह, सम डी आर बी कन्क्लुजन पॉझिटिव्ह. पहिले ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह चेक करून घेऊ. आता सम सी आर डी, आता हे पहिल्या स्टेटमेंटपासून तयार झालं, ओनली फर्स्ट, बरोबर. काय सम सी आर डी म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या टाईपचं येते, आय टाईपचं येते. आय टाईप म्हणजे याची व्हॅल्यू 50, याची व्हॅल्यू 50. आता सीचा इन्कम 100 आहे आणि खर्च किती आहे, 50 करू शकतो. त्यानंतर डीचे इन्कम 50 आहे, खर्च 50 आहे, करू शकतो. तिसरं निष्कर्ष सत्य, तिसरं कन्क्लुजन राईट. त्यानंतर इथं चला, हे कोणत्या स्टेटमेंटपासून, दुसऱ्या स्टेटमेंटपासून, सेकंड स्टेटमेंट.
बरोबर. स्टेटमेंट नंबर 2 पासून तयार झाले. आता या ठिकाणी पहा डीचं जे खर्च आहे 50 आणि बीचा खर्च 50, कारण हे आय टाईपचं आहे. आय टाईपमध्ये 50-50 खर्च होतो, विशिष्ट सकारात्मक विधान आहे. मग यामध्ये बीचं इन्कम 100 आहे, खर्च 50 आहे, करू शकतो. डीचं इन्कम 50 आहे, खर्चही 50 आहे, करू शकतो. म्हणजे समच्या केसमध्ये आपण इन्कम विचार करतच नाही. तर कन्क्लुजन नंबर 4 सुद्धा कसं आहे, निष्कर्ष नंबर 4 कसं आहे, सत्य. आता इकडे चला, काय शिकलो आपण की हे जे कॉमन टर्म आहे यामध्ये ते कुठेही असू शकते, लेफ्ट साईड, राईट साईड आणि क्रॉस असं कुठे असू शकते. परंतु किमान एका कॉमन टर्मची किंमत किती पाहिजे, 100 पाहिजे, तेव्हाच ते कटते, अदरवाईज कटत नाही. आता या ठिकाणी पहा, हे सकारात्मक विधान आहे, हेही सकारात्मक विधान आहे. ऑल कॅट्स आर डॉग, ए टाईपचं स्टेटमेंट आहे. म्हणजे याची व्हॅल्यू इथे 100 आहे, याची व्हॅल्यू 50 आहे. इथे याची व्हॅल्यू 100 आहे, याची व्हॅल्यू 50 आहे. ए टाईपचंच आहे. मग इथे कॅट कटलं. कोणत्याही एका कॉमन टर्मची किंमत किती पाहिजे, 100. दोघांची 100 असली तरी चालते. मग कॅट इथं कटू शकते आणि डॉग आणि रॅटमध्ये कन्क्लुजन निघते. जिथं डॉग आहे आणि रॅट आहे त्या ठिकाणी कन्क्लुजन निघेल. पण आता या ठिकाणी काय झालं पहा, डॉग आणि रॅट आता ए टाईपचे, याची व्हॅल्यू 100 आहे, याची व्हॅल्यू 50 आहे. मग या ठिकाणी पहा, डॉगचे इन्कम 50 आहे आणि या ठिकाणी खर्च किती दिलेला आहे, 100. आता 50 इन्कम असणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकतो का, नाही. म्हणजे पहिलं कन्क्लुजन कसं आहे, रॉंग. येते लक्षात तुमच्या, पहिलं कन्क्लुजन कसं येते, रॉंग. त्यानंतर चला, दोन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, येणार कन्क्लुजन कसं राहणार आहे, पॉझिटिव्ह आहे. पण चूक कुठं झाली इथं लक्षात घ्या. कशामुळे कन्क्लुजन चुकलं, तर डॉगचं जे इन्कम आहे 50 आहे आणि खर्च किती दिला आहे, 100. 50 रुपये इन्कम असणारा व्यक्ती 100 रुपये खर्च करू शकत नाही, म्हणून पहिलं कन्क्लुजन कसं झालं, रॉंग. आता दुसरं चला, नन डॉग्स आर रॅट. आता हे कसं आहे, नकारात्मक कन्क्लुजन आहे. आता दोन्ही स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह आहे तर कन्क्लुजन कसं निघाल, पॉझिटिव्ह. पण इथं काय दिलं, निगेटिव्ह. म्हणजे दुसरं कन्क्लुजनसुद्धा काय झालं, रॉंग. येते लक्षात. पाहता नंतर समोर चला, डॉग्स आणि रॅट. आता सम डॉग्स आर रॅट, सम रॅट्स आर डॉग, सम डॉग्स आर कॅट आणि सम कॅट्स आर डॉग आणि सम कॅट्स आर रॅट. सर्वच जे कन्क्लुजन आहे ते पॉझिटिव्ह येतं, सकारात्मक येतं. आणि सर्व जे आय टाईपचे येतं, म्हणजे 50-50. समचे केस 50-50, 50-50. समच्या केसमध्ये जे व्हॅल्यू किती असतात, 50-50. सम नॉटच्या केसमध्ये व्हॅल्यू किती असतात, 50-100. आणि आयच्या ननच्यामध्ये किती असतात, 100-100. आणि ए टाईप जे आलं म्हणून आपण ऑल टाईपमध्ये 100-50. वारंवार सरावानं लक्षात येऊन जाते. पाहता डॉगचं इन्कम 50, खर्च 50. कुठे गेलं, डॉग आणि रॅट. इन्कम 50 आणि खर्च 50. रॅटचं इन्कम 50, खर्च 50 करू शकतो सर्व ठिकाणी, सर्व कन्क्लुजन. समच्या केसमध्ये खर्च चेक करायचं कामच नाही, कारण जर इन्कम 50 आहे आणि खर्चही 50 आहे. इन्कम 100 असला तरी खर्च 50च राहतो. त्यामुळे समच्या केसमध्ये खर्च चेक करायचा नाही, डायरेक्ट टिक करायचं. सर्व कन्क्लुजन कसे, सत्य. येते लक्षात. आता हे सर्व एक एक कन्सेप्ट मी तुमच्या डोळ्यासमोर क्लिअर केल्या, कुठेही काही अडचण नाही. कुठेही एखादं उदाहरण घेत असेल तर मी आता हे 7वं घेतलं, मी इथे विचारेन कॅट. आता या ठिकाणी डॉग्स रॅट आणि डॉग्स आणि कॅट. डॉग्स आणि कॅट हे स्टेटमेंट हे जे आहे हे स्टेटमेंट 1 पासून तयार झालेले. कॅट्स आणि डॉग स्टेटमेंट 1 पासून तयार झालेले. आणि दुसरं सम कॅट्स अँड रॅट हे स्टेटमेंट 2 पासून तयार झालेले. तरी काय अडचण नाही, पहा लक्षात घ्या. सम डॉग्स आर कॅट स्टेटमेंट 1 पासून तयार झालेले. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की डॉगचं इन्कम 50 आहे, खर्च 50. आणि कॅटचं इन्कम 100 आहे, खर्च 50 करू शकतो. म्हणजे हे कन्क्लुजन सत्य आहे, बरोबर. सेम तसंच आहे. आणि सेम या ठिकाणी सुद्धा असं आहे. 7वं, सम कॅट्स आर रॅट स्टेटमेंट 2 पासून सम. आता इथं कॅटचं इन्कम 100 आहे, खर्च 50 आहे, करू शकतो. रॅटचं इन्कम 50 आहे, खर्च 50 आहे, करू शकतो. कन्क्लुजन नंबर 7 सुद्धा कसं आहे, सत्य. फक्त इथे चेक करायला लागेल की हे स्टेटमेंट 1 पासून, फक्त स्टेटमेंट 1 पासून, हे स्टेटमेंट 2 पासून, म्हणजे डायरेक्ट कन्क्लुजनसारखं आहे. पण हे जे येतं हे सर्व इनडायरेक्ट कन्क्लुजन होते. 2 स्टेटमेंटचा उपयोग करून ते तयार झाले होते. पण यामध्ये पाहायला लक्षात आणखीन की ऑल डॉग्स आर रॅट. डॉगचा खर्च 100, इथे इन्कम 50, खर्च 100. रॅटचं इन्कम 50, खर्च 50. हे ठीक आहे, पण डॉगचं इन्कम 50 आहे, खर्च 100 आहे, त्यामुळे हे कन्क्लुजन सत्य होणार नाही. इथं दोन्ही पॉझिटिव्ह येतं आणि कन्क्लुजन निगेटिव्ह कसं निघाल, म्हणजे हे असत्य आणि बाकीचे सर्व कसे निघतात, सत्य. आता जे
अप्रत्यक्ष निष्कर्ष आहेत. या अप्रत्यक्ष निष्कर्षात सर्व टाईप घेण्याचा मी प्रयत्न केला. आता आपण चेन रूल शिकणार आहोत की 3 ते 4 स्टेटमेंट दिले असतील किंवा अशा प्रकारचे स्टेटमेंट दिल्या जातात. 2, 3, 4, 5, 6 असे अनेक स्टेटमेंट दिलेले असतील. त्यात काही पॉझिटिव्ह असतील, काही निगेटिव्ह असतील. त्याच्यापासून कन्क्लुजन कसं काढायचं आणि त्यावर बऱ्याच वेळा मॅक्सिमम वेळा प्रश्न विचारला जातो. कंबाईन बीमध्ये सुद्धा त्याच्यावर बरेच प्रश्न टाकले जातात. SSCमध्ये स्टाफ सिलेक्शनमध्ये सुद्धा त्याच्यावर प्रश्न असतात. तर आपण त्या टाईपचेही प्रश्न पाहू. हळूहळू एक एक भाग बारकाईनं पहा. पहिला भाग पाहिल्यानंतर दुसरा आणि दुसऱ्यानंतर तिसरा तुम्ही पाहिल्यानंतर प्रत्येक नियम लक्षात ठेवा. ठीक आहे, बारकाईनं लक्ष द्या. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. त्यानंतर आपण पार्ट 4 पाहू. ठीक आहे, धन्यवाद.